विमानतळ भूसंपादन प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती, शेतकऱ्यांना लेखी आश्वासन, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर अंतिम निर्णय. सहपालकमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांची आंदोलनस्थळी भेट, जनभावनांचा आदर राखत शासनाची सकारात्मक भूमिका. प्रस्तावित गडचिरोली विमानतळासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेविरोधात जिल्हा मुख्यालयात मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची दखल घेत राज्याचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आंदोलनाची परिस्थिती आणि चर्चेतील मुद्द्यांची माहिती दिली. यावेळी घेण्यात आलेल्या निर्णयाशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहमती दर्शवल्याचं त्यांनी म्हटलं आहे. गडचिरोली येथे विमानतळ उभारणीसाठी शिरापूरच्या गुरुवाळा, हिरापूर आणि राखी या गावांमधील सरकारी, खाजगी तसेच वन विभागाच्या अखत्यारीतील एकूण 311.81 हेक्टर आर जमीन संपादित करण्यासाठी राज्य शासनाने 12 मे 2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये 104,48,64,239 रुपयांच्या खर्चास प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता प्रदान केली. विकासाच्या बाजूने असले तरी स्थानिक नागरिकांच्या भावना आणि शेतकऱ्यांच्या हितालाही तेवढेच महत्त्व देते. त्यामुळे विमानतळ भूसंपादनासंदर्भातील पुढील कार्यवाही सध्या थांबवण्यात येत असून सर्व संबंधित बाबींचा सखोल विचार करून मुख्यमंत्री स्तरावर चर्चा झाल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. आणि ते म्हणाले की नागरिकांनी लोकशाही मार्गाने आंदोलन केलं असून शासन जनभावनांचा पूर्ण आदर करते. कोणतेही काम बळजबरीने करण्याची शासनाची भूमिका नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले असून विकास आणि लोकहित यांचा समतोल राखण्यावर भर दिला आहे. यावेळी त्यांनी यापूर्वीच्या विमानतळ प्रकल्पाचा दाखला देत सांगितलं की यापूर्वी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून शासनाने विमानतळ प्रकल्पाचे स्थलांतर केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याबाबत शासनाची भूमिका नेहमी सकारात्मक राहिलेली आहे. असलेल्या भूसंपादन प्रक्रियेबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. भूसंपादन अधिसूचनेनुसार सुरू असलेल्या या प्रक्रियेत संबंधित नागरिक आणि शेतकऱ्यांना हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी 90 दिवसांची मुदतवाढ देण्यात येईल असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पुढील कार्यवाही स्थगित राहून वाढीव कालावधीत सर्व संबंधित बाबींवर विचार करून पुढील निर्णय घेण्यास वाव मिळेल असंही त्यांनी नमूद केले. आणि याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याशी चर्चा करून घेतील. तोपर्यंत आहे त्या टप्प्यावर प्रक्रिया स्थगित करण्यात येत असल्याचं लेखी आश्वासन देण्यात आलं. आणि या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान शेतकरी प्रतिनिधींशी टप्प्याटप्प्याने जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार डॉ.